नागपूरमधील हिवाळी अधिवेशन किमान 6 आठवडे चालवलं जावं असा पूर्वीपासूनचा संकेत आहे. मात्र यावेळी केवळ एकच आठवडा हे अधिवेशन चालवलं गेलं. त्यातही विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांच्या प्रश्नांना न्याय मिळाला असं म्हणता येत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी दिली. आज कोल्हापुरात बी न्यूजशी ते बोलत होते. राज्याची उपराजधानी नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर आज आमदार जयंत पाटील कोल्हापुरात आले होते. सांगलीकडे रवाना होण्यापूर्वी विमानतळावर त्यांनी बी न्यूजशी बोलताना नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजासंबंधीची आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आता हे अधिवेशन एक आठवड्यावर आलं. विदर्भातल्या जनतेची प्रश्नांची चर्चा खरं व्हायला पाहिजे होती, पण त्यासाठी वेळ मिळाला नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्हाला जे शक्य होतं ते सगळे मुद्दे आम्ही मांडलेल्या सगळ्याच मुद्द्यांना उत्तर मिळतं असा प्रघात आता महाराष्ट्राच्या विधानसभेत सध्या तरी नाही आहे. विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता खरं नेमला पाहिजे, त्याची निवड झाली पाहिजे, पण विधानसभेचे अध्यक्ष या बाबतीत निर्णय घेत नाहीत. आता तर दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेताच नाही आहे. रस्ते महामार्ग हे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने उपयुक्त आहेत हे खरं आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गासंबंधी जी नव्यानं भूमिका जाहीर केली आहे त्याचा अभ्यास करून प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य ठरेल, असंही आमदार जयंत पाटील म्हणाले. काल मुख्यमंत्री महोदयांनी विधान केलेलं आहे. कुठल्या भागातनं तो जाणार आहे याची अजून माहिती नाही, पण त्यांनी अलाइनमेंट बदलणार आहोत असा संकेत दिलेला आहे. शेवटी ती अलाइनमेंट बघून त्याच्यावर अभिप्राय देणं योग्य. त्यांनी सांगलीत आमच्या भागातून जाणार असं सांगितलेलं आहे. नक्की काय होणार आहे हे बघणं आवश्यक आहे. शेवटी वाहतूक, रस्ते सगळ्या व्यवस्था झाल्या तर प्रगती होते, हे आपल्याला नाकारता येणार नाही. पण नक्की अलाइनमेंट काय आहे हे बघून मग त्यावर मी बोलेन.